आपल्याला सर्वांना माहित आहे, गणपती मंदिर संस्थानाने 28 वर्षा अगोदर हिंदू नववर्ष यात्रा सुरू केली आणि सतत आपण सर्वजण पाहता डोंबिवली शहरामधील असणारे सर्व संस्था एकत्रपणे यामध्ये सहभागी होतात। मला आनंद आहे की आपण यावर्षी या यात्रेमध्ये वंदे मातरम या राष्ट्रगानाला 200 वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून इतर यामध्ये साकारलेला आहे आणि त्याचबरोबर संघाला संघाची शताब्दी वर्ष हेही साजरं केलं जात आहे, तोही चित्रपट या यात्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। त्यामुळे चित्ररथाला एक वेगळं आकर्षण हे या पूर्ण यात्रेमध्ये असं मला वाटतं। सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजचं माझं हे 5वं वर्ष आहे आणि हे पण 5वं नसतं, कारण का लॉकडाऊन लागल्यामुळे रॅली झाली नाही, शोभायात्रा आपली झाली नव्हती, त्यामुळे हे थांबलेलं होतं। लॉकडाऊन नंतरपासून जे आपण शोभायात्रा सुरू केली आहे त्यानंतरचं आतापर्यंतचं हे 5वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे तशाच उत्साहाने आम्ही यावर्षी सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत। यावर्षी देशभक्ती आणि वंदे मातरमचं थीम आहे, त्याबद्दल काय सांगता? अगदी चांगलं थीम आहे। जगभरात आता सध्या जी सिच्युएशन चालू आहे, जे वॉर चालू आहे, त्यानिमित्ताने आपल्याला आपल्या देशाप्रती प्रेम सादर करावा हा खूप गरजेचं आहे, त्यामुळे हे खूपच चांगलं नियोजन आहे।